अर्ज माघारी घ्यायच्या दिवशी पॅनल तुम्ही पूर्ण केलेला आहे. तर आता जनतेसमोर काय मुद्दे घेऊन जाणार? नमस्कार. आज या ठिकाणी श्रीगोंदा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आमचं पॅनल राष्ट्रवादी काँग्रेसचं तयार झालेलं आहे. आमचा मुद्दा हा विकासाचा मुद्दा आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती ही श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक आम्ही करणार आहोत आणि नुसती करणार नाही तर ही निवडणूक आम्ही 100% जिंकणार आहोत. त्याचं कारणच असं आहे की श्रीगोंदा शहरातल्या प्रत्येकाची एक भावना आहे की बारामतीचा ज्या पद्धतीने विकास झाला त्या पद्धतीनं श्रीगोंद्याचा विकास झाला पाहिजे. दुर्दैवानं आजपर्यंत ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती ते भारतीय जनता पार्टीचे नेते त्या ठिकाणी आम्ही पैसे आणले, पैसे खाणाऱ्यांनी पैसे खाल्ले असं सांगतात. मात्र त्यांच्याकडे बहुमत असताना जे पैसे खात होते त्यांना रोखण्याचा कार्यक्रम का झाला नाही? मला कधीही नगर परिषदेच्या सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचं बहुमत असताना त्या ठिकाणी त्यांचे सभासद त्या ठिकाणी भांडताना कधी दिसले नाही. म्हणजे याचा अर्थ मिलजुल के खाव अशा पद्धतीचा कार्यक्रम या नगर परिषदेमध्ये चालू होता आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला दुसरा कोणावर तरी आरोप करून त्या ठिकाणी स्वतःची जबाबदारी झटकता येणार नाही. त्याचबरोबर शिवसेनेनं स्वतंत्ररित्या या ठिकाणी पॅनल उभं केलेलं आहे. म्हणजे आता पॅनल कसं काय त्याच्या बाबतीत अजून माझ्याकडे काही माहिती नाही, परंतु ते या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांचा एकच फंडा आहे, त्यांचा भरोसा आहे पैशावरती, धनशक्तीवरती त्या ठिकाणी त्यांचा भरोसा आहे. कारण त्यांनी निवडणुकीमध्ये उमेदवार उभं करत असताना सांगितलेलं होतं की नगरसेवक म्हणून ज्याला उभं राहायचंय त्यांनी फक्त लोकांना रामराम करायचा, त्या ठिकाणी बाकी खर्चाची वगैरे सगळी आम्ही व्यवस्था करू, अशा प्रकारचे अनेक लोक मला सांगत होते. म्हणजे सत्तेच्या माध्यमातून मिळवलेला पैसा आहे, त्या पैशाच्या माध्यमातून पुन्हा निवडणुका जिंकायच्या आणि पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर त्याच्या माध्यमातून पैसा कमवायचा. मात्र या श्रीगोंदा शहरातला मतदार वर्ग अत्यंत सुज्ञ आहे, अत्यंत हुशार आहे. हा मतदार निश्चितपणानं यांचे सगळ्यांचे मनसुबे हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि श्रीगोंद्याच्या विकासाचं एक नवीन पर्व आम्हाला सुरू करायचंय आणि ते पर्व सुरू करण्यासाठी ज्योती खेडकर नावाच्या ज्योती सुधीर खेडकर या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आम्ही घोषित केल्या आणि घोषित केलेल्याच उमेदवार आज आम्ही त्या ठिकाणी त्यांचा एबी फॉर्म देखील दिलेला आहे. आम्ही झुलवत ठेवलेलं नाही कोणाला. आम्ही 4-5 दिवसापूर्वीच आमच्या उमेदवाराची घोषणा केली आणि त्या ठिकाणी आम्ही दिलेल्या उमेदवार ज्योती खेडकर ह्या उच्च विद्या विभूषित आहेत. एक सांप्रदायिक वारसा त्यांच्याकडे निश्चितपणानं आहे. पालखी सोहळ्यामध्ये जात असताना देखील एक वारकरी म्हणून त्या चालण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतात. सामाजिक कुठल्याही कामाची जबाबदारी पडली तर त्या जबाबदारीमध्ये ज्योती खेडकर पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी असती. अशी एक भगिनी या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्षपदासाठी दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही 22 जे उमेदवार दिलेत ते 22 उमेदवार देखील अत्यंत कॅलिबरचे उमेदवार, या शहराच्या विकासासाठी काम करणारे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. आणि म्हणून विकासाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा स्वीकार या शहरातली जनता निश्चितपणानं करेल हा विश्वास मला 100% आहे. आणि 3 तारखेला जो विजय होईल तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादांच्या सर्व शिलेदारांचा विजय आणि त्या ठिकाणी नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला जाईल याचा मला विश्वास आहे. शिवसेनेचे मनोहर बोटे आपल्याकडे एक पक्ष म्हणून आले होते असं त्यांचं मत आलं म्हणजे युती संदर्भात, लेकिन म्हणजे तुम्ही त्याला प्रतिसाद दिलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. विषय असा आहे की 29 ऑगस्टला या राज्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना आम्ही श्रीगोंद्यात बोलवलं, मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये आमच्या पक्षाचे राजेंद्रदादा असतील, राहुलदादा जगताप असतील, त्या ठिकाणी अण्णासाहेब शेलार असतील, दत्तात्रय पानसरे असतील, बाळासाहेब नाटा असतील, भगवानराव पाचपुते असतील, आम्ही सगळ्या नेत्यांनी मिळून स्वबळावरती निवडणूक लढवायची अशा प्रकारची मागणी केलेली होती. आणि त्याच सभेमध्ये अजितदादांनी आम्हाला सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा परवानगी देखील दिलेली होती. असं असताना कुणी प्रस्ताव दिला, कोण काय म्हटलं, आता खरं तर त्यांनी प्रस्ताव दिला परंतु ते आमच्या चिन्हावरती लढू शकत होते का हा प्रश्न आहे. कारण त्यांच्या काही तांत्रिक अडचणी आहेत. ते युती संदर्भात आले होते त्यांचं म्हणणं आहे, मी काय पक्षावर निवडणूक लढवण्यासाठी नाही. तुमच्या चॅनलवरती मी पाहिलेलं आहे, मी घड्याळावरती शुभांगी पोटेल उभा करायला तयार होतो अशा प्रकारच्या काही चॅनलमध्ये मी पाहिलेलं आहे. याला युती नाही म्हणत, याला तुम्ही राजकीय जे काय ऍडजस्टमेंट आहे त्याचा भाग त्यांच्या निश्चितपणाने डोक्यात होता, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. परंतु आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पॅनल उभा करायचा होता आणि म्हणून
खरं तर या निवडणुकीमध्ये त्यांना बरोबर घ्यायचं नाही घ्यायचं याच्या बाबतीतले अनेक गणितं होते आणि शहर विकासाची त्या ठिकाणी शहर विकासाच्या बाबतीत जी काय शहरातल्या लोकांची नाराजी आहे ती नाराजी त्यांना आम्ही बरोबर घेऊन आमच्या अंगावर घेऊ इच्छित नव्हतो आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला केवळ स्वच्छ प्रतिमेचे सगळे उमेदवार या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेच्या पुढे द्यायचे होते आणि म्हणून आम्ही स्वतंत्रपणानं पॅनल करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. बबनराव पाचपुते यांच्या घरातून नगराध्यक्ष पदासाठी बी फॉर्म त्यांच्या सुनबाई इंद्रायणी पाचपुते यांना देण्यात आलेला आहे. या संदर्भात आपण आता या संदर्भात त्यांच्या उमेदवारीचा निर्णय काय होतोय त्याच्यानंतरच प्रतिक्रिया व्यक्त करू. विचारलेला प्रश्न असा आहे की कुटुंबातल्या उमेदवाराचा 2 नंबरला नाव का टाकला हा खरा अर्थानं प्रश्न आहे. आणि मागील वेळी काय झालं होतं आमदारकीच्या वेळेस की ए बी फॉर्म हाच विषय झाला होता आणि बी फॉर्मवर विक्रम पाचपुते होते. आज ते आमदार म्हणजे बी फॉर्म हा फायनल झालेला आहे पाचपुते कुटुंबात. आता काय त्याचं लॉजिक आहे मला माहित नाही, परंतु काय उद्या निर्णय होतोय ते पाहू आपण. आता लगेच घाई करण्याचं कारण नाही, त्यांची उमेदवारी आल्याच्या पुढे त्याच्यावरती बोलू. ओके. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.